लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. तर आपण आज आलेलो आहोत इथं तांड्यामध्ये आलेलो आहे, तर भानेगाव तांडा. तर भानेगाव तांड्यामध्ये एक आपल्यासोबत शेतमजूर आहेत. तर त्यांचं घर जे आहे ते घराला काल अचानक 12 वाजता आग लागलेली आहे. तर या आगीमुळे यांचं हे भांडे हे इकडे करा कॅमेरा, थोडंसं हे भांडे जळालेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन हे बघा, हे संसार उपयोगी साहित्य आहे, टी व्ही वगैरे हे पूर्णपणे जळून राख झालेलं आहे. सर्वच घरातील वस्तू पूर्णपणे नासधूस झालेल्या आहेत. तर अण्णा, आपलं नाव सांगा. अशोक रामधन जाधव, भानेगाव तांडा. भानेगाव तांडा. काय काम करता आपण? मजुरी करतो. शेतमजुरी करता. काल किती वाजता ही आग लागली? 12 वाजता. 12 वाजता आग लागली. आणि काय काय सामान आपल्या याच्यामध्ये जळून खाक झालेलं आहे? सगळं गहू, ज्वारी, मीठ, मिरचू काहीच नाही आमच्या. खाण्याचं सर्व साहित्य जळालेलं आहे. चक जळालं. त्याच्यामुळं आपल्याला आता खरोखरच एक शेतमजूर कुटुंब आहे, यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आपले जे आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, आपले तालुक्याचे मायबाप आहेत, आपण त्यांच्याकडून काय मागणी करू शकता? काय मला काय ते जे घडेल ते द्यावं साहेबांना. खरोखरच आहे, या संकट काळामध्ये या शेतमजुरांना आपले आमदार साहेब, खासदार साहेब, आणखीन लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी खरोखरच त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. तर ह्या पद्धतीनं यांचं फारच नुकसान झालेलं आहे. घरामध्ये खायला अन्नसुद्धा नाही आज यांना, यांची अशी परिस्थिती आहे. तर काकू, आपण काय मजुरी करता? काय मजुरीच करतो बापू. मजुरी करून मजुरी आपण करतो. जीवन जगता? जीवन जगताय. बरोबर आहे. तर आपल्यासोबत एक इथलंच याच गावातील एक नागरिक आहेत. बोला, आपलं काय नाव? सर नमस्कार, मी रामेश्वर पांडुरंग राठोड, ग्रामपंचायत सदस्य भानेगाव तांडा. एक खरोखरच गरिबाचं अचानकपणे काल दुपारच्या वेळेला अचानकपणे आग लागल्यामुळे घराची खरोखरच परिस्थिती नसल्यामुळं, हालाकीची असल्यामुळे सर्व काही जे खाण्याचे साहित्य आहे ते जळून खाक झालेलं आहे. भांडेकुंडी सर्व काही जळालेलं आहे. त्यांना कुण्यातरी लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा आहे की काहीतरी आपल्याला घराला खाण्यापिण्यासाठी आर्थिक निष्कर्ष म्हणून काहीतरी संसार उपयोगी साहित्य देण्यात यावं, ही शासनाकडून मी विनंती करतो. अशी मागणी आहे. खरोखरच संकट काळामध्ये आपले प्रतिनिधी आहे, जे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, हे नेहमीच मदत करत आलेले आहेत आणि ह्या कुटुंबांना सुद्धा ते मदत करतील अशी यांची अपेक्षा आहे. तर खरोखरच बाकी आता आपल्या गावामध्ये काही मदत झाली का आतापर्यंत? त्यांना काही केली का तुमची? केली सर, ग्रामपंचायतनं काही थोडीफार मदत केलेली आहे. थोडीफार अन्नधान्य त्यांना 1-2 हजार रुपयाचं दिलं आणून. 1000 रुपयाचं त्यांना आता तात्पुरतं अन्न खायला दिलेलं आहे. तर आम्ही पण लोकतंत्र न्यूजच्या वतीने विनंती करतो आपल्या प्रतिनिधींना, त्यांनी या कुटुंबियांना हे जे उद्ध्वस्त झालेलं आहे यांचं संसार उपयोगी साहित्य यांना मदत करावी. लोकतंत्र न्यूज, हातगाव. आज आपण आलेलो आहोत भानेगाव तांडा या ठिकाणी. तर या ठिकाणी काल किती वाजता मामा ही घटना घडली? 12 वाजता हे घरामध्ये अचानकपणे आग लागल्यामुळं हे सर्वत्र घरातील जे संसार उपयोगी साहित्य आहे ते पूर्ण साहित्य जळून खाक झालेलं आहे. आणि फक्त बघा इथं देव फक्त देवस्थान हे आपलं जे आहे देव ते फक्त सुरक्षित राहिलेले आहेत. त्याला काही तेवढी हे झालेलं नाही, पण बाकीचं सामान जे आहे सर्व पूर्णपणे हे जळून खाक झालेलं आहे. तर आपलं नाव काय? अशोक रामधन जाधव. तर आपण काय व्यवसाय करता? शेती करता. आणि आता स्वयंपाक, आपलं राशन वगैरे जे काही होतं, कपडा सगळं जळून गेलेलं आहे. आणि ह्याच्यामुळं आता हे खरोखर जे शेतमजूर आहेत, शेतमजुरी करतात हे अण्णा, तर खरोखरच यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर सरकारने, मायबाप सरकारने, आपले जे प्रतिनिधी आहेत, राजकीय प्रतिनिधी सत्तेमध्ये किंवा आणखीन आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, यांना खरोखरच अशा वेळेस मदत करणं आवश्यकच आहे.